नमस्कार मित्रांनो, राजकारणात मोठी घडामोड. ठाकरे शिंदे एकत्र, भाजप आणि राष्ट्रवादीचा झाला गेम. कुठं झाली उलटपालट हे आपण या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी न दडवणारे शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आल्याची घटना घडली आहे. मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधू आल्यानंतर शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा सोशल मीडियावर आता रंगू लागली आहेत. आता पुणे जिल्ह्यात मोठी घडामोडी झाली आहेत. शिवसेनेचे दोन गट एकत्र आल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपाला सत्तेपासून दूर राहावं लागलं आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेले भाजपाला डावलून जुन्नर पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे या दोन्ही गटाने हातमिळवणी केली आहे. या शिवसेना आणि शिवसेना युतीमुळे भाजप सत्तेपासून दूर राहिला असून पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंक परिस्थिती निर्माण झाल्याने सत्ता कुणाची येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. जुन्नर पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 8 सदस्य, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 सदस्य, भाजप आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. शिवसेना शिंदे गटाला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ 1 मतांची गरज होती. सर्वांना वाटले होते की महायुतीचा धर्म पाळत ते भाजपची साथ घेतील. मात्र शिंदे गटाने थेट ठाकरे गटाच्या सदस्याला सोबत घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित धक्का दिला आहे. या नव्या युतीमुळे सभापती पदावर शिवसेना शिंदे पक्षांच्या कमल शेळकंदे यांची वर्णी लागली आहेत, तर उपसभापती पदासाठी शिंदे गटाचे ठाकरे गटाला झुकते माप दिले असून शिवसेना ठाकरे पक्षाचे अमित ढोले यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे. विजयानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार शरद सोनवणे म्हणाले की जुन्नर पंचायत समितीवर शिवसेना भगवा फडकवणेच हेच आमचं मुख्य ध्येय होतं. उपसभापती पदाबाबत वरिष्ठांची सविस्तर चर्चा करून अमित ढोले यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान उपसभापती अमित ढोले यांनी स्पष्ट केलं आहे की जरी सत्तेसाठी पाठिंबा दिला असला तरी आपण शिवसेना ठाकरे पक्षातच राहणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.